कारण अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार आहे। सैफ अली खानवर 16 जानेवारीला चाकू हल्ला झालेला होता। मध्यरात्री सैफच्या घरात घुसलेल्या मोहम्मदने चाकू हल्ला त्याच्यावर केला। सैफच्या पाठीत आणि हातावर मोहम्मदने सपासप वार केले असल्याचं देखील बघायला मिळालं। चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानवरती लीलावतीमध्ये सर्जरी करण्यात आली। त्यानंतर तो डॉक्टर्सच्या देखरेखीखाली होता। सैफची प्रकृती चांगली झाली आहे, त्यामुळे आता त्याला आज डिस्चार्ज दिला जाणार अशी सुद्धा माहिती मिळते। मात्र तो नवीन इमारतीमध्ये शिफ्ट होणार अशी माहिती आहे। वांद्रेमध्येच असणाऱ्या फॉर्च्यून हाइट्स या इमारतीमध्ये सैफ आता राहणार असल्याचं कळत आहे। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीबाबत काही धक्कादायक माहिती आता समोर आली। आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडली आणि घुसखोरी केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। 7 महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकाता या ठिकाणी देखील राहिलेला आहे आणि त्यानं कोलकातामधील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड सुद्धा खरेदी केले असं पोलीस तपासात समोर आलं। त्यानंतर कामासाठी तो मुंबईमध्येही आला। तर भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीने घुसखोरी केली। 7 महिन्यांपूर्वी भारतामध्ये प्रवेश त्यानं केलेला। काही काळ कोलकातामध्येही वास्तव्य त्याचं होतं। कोलकातातील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड त्यानं खरेदी केले। नोकरी निमित्त मुंबईमध्ये आणि वरळी ठाण्यातील हॉटेलमध्ये त्यानं नोकरी केली। मोबाईल ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून बांगलादेशातील कुटुंबियांसोबत तो संपर्क साधत होता अशी देखील माहिती मिळते। आणि यानंतर राजकीय विश्वातून एक मोठी बातमी। खरं तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2 मोठ्या नेत्यांमध्ये जुंपली आहे। कारण आमच्या नादाला लागू नका असा थेट इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय। मात्र शिरसाटांनी आता हा इशारा शिंदे गटाच्याच अब्दुल सत्तार यांना दिला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर शिरसाटांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला। मात्र राजकीय विरोधांवर तोडसूक घेताना शिरसाटांनी सत्तारांवर टीकेचे बाण सोडले। आता अब्दुल सत्तार शिरसाटांची तक्रार एकनाथ शिंदेंकडे करणार आहे। निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही, परंतु कार्यक्रम करेक्ट करतो। त्यांना माहित नाहीये संजय शिरसाट, संजय नाव आहे माझं। अरे दूरचं मी मला कळतं, तुम्ही का माझ्या नादी लागता? संजना चिंता करू नको रे, हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी। कसली गुरमी आहे, कसली मस्ती आहे। जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला, थांबा। तर महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून देखील वाद चांगलाच टोकाला गेलाय। हा वाद दिल्ली दरबारी गेलाय, त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला थेट स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भाजप आग्रही आहे। आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठी घडामोड सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पालकमंत्री पदावरून नाराज असलेले भरत गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। तर पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। मात्र आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरून ही दंगल सुरू आहे, हा आरोप संजय राऊत यांनी केला। दिल्ली सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असा टोला राऊतांनी लगावला। तर पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगित लाचार असल्याचं सिद्ध केलं असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवरही निशाणा साधला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर। एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे। पालकमंत्रीपद हे निमित्त आहे, मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली, कारण काय? आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून जनतेच्या सेवेसाठी सरकारमध्ये आहात की केवळ औपचारिकता म्हणून, हा सवाल शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केला।
2 महिने झाले राज्यात सरकार स्थापन होऊन मात्र अद्याप कोणताच निर्णय सरकारने घेतलेला नाहीये असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवरती तोफ डागल्या. तर पालकमंत्री पद न मिळाल्यानं अनेक मंत्री नाराज असल्याची देखील चर्चा रंगली. मी झाले सरकार येऊन मला उबग आलाय या सगळ्या गोष्टी. खरंच मला उबग आलाय. माझं म्हणणे पॉलिसीवर बोलूया ना. 2 महिन्यामध्ये या सरकारने आल्यापासून काय पॉलिसी निर्णय घेतले? डिफ्लेक्ट करण्यासाठी हे बाकीचं करत राहतात असं मला वाटायला लागले. आणि माझं म्हणणे की तुम्ही सेवेसाठी आलाय का एंटायटल्ड आहे सरकार? मला हळूहळू वाटायला लागले सरकार एंटायटलमेंटमध्ये आहे की मला तिकीट मिळालंच पाहिजे, मी कॅबिनेट मंत्री झालोच पाहिजे, मला हाच पालकमंत्री पण. हे मी पहिल्यांदा बघते या राज्यात आणि देशात. मी कुठल्याही राज्यात असं ऐकलेलं नाही, देशात ऐकलेलं नाही. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातम्या राजकीय विश्वातून. अमित शहा शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे. शुक्रवारी त्र्यंबकेश्वरला जाऊन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं ते दर्शन घेतील. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावात सहकार परिषदेला देखील अमित शहा हजेरी लावतील. महाविकास आघाडीची आज संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे. आगामी पालिका निवडणुका आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर या दरम्यान चर्चा होऊ शकते. पालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकला चलोचा नारा दिला, त्यावर देखील मंथन होऊ शकतं. शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठी घडामोड घडत असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय. तर पालकमंत्री पदावरून नाराज असलेले भरत गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आता शिंदेंच्या दरबारी पोहोचलाय. जिल्हा नियोजन समितीने समान निधी वाटप केलेला नाही, शिवाय काही चुकीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचं कळलंय. जनतेच्या पैशांचा असा अपव्यय होऊ देणार नाही. 26 जानेवारीनंतर डीपीसीची काही चुकीची कामं रद्द करणार असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांना सांगितलं. राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण 31 मे पर्यंत हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. तर 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत अतिक्रमण हटवण्याचे आदेश आहेत. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता समितीची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून आता गेली 20 वर्ष मी मंत्रिपदावर आहे, त्यावर केवळ 14 महिनेच मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. असं असलं तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच, ही खतखत वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा आता ट्रम्प पर्व बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत जेडी वेन्स यांनी देखील उपराष्ट्राध्यक्षपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झाला. अमेरिकेत यापुढे घुसखोरी होणार नाही असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली. डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. अभिनंदन माझ्या प्रिय मित्र, आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील वाटचालीसाठी आणि कार्यकाळासाठी शुभेच्छा असं मोदी म्हणाले. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली. दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत असल्याचं ट्रम्प म्हणाले. तातडीने सैन्य रवाना करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचबरोबर राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी देखील जाहीर केली आहे. आणि त्या बातमी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाची. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच सर्जिकल स्ट्राईक केलाय. अमेरिकन भूमीवरती जन्माला येताच नागरिकत्व मिळणाऱ्या कायद्याला ट्रम्प यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर झालाय. अमेरिकेत जन्म झाला तरी त्यांना नागरिकत्व मिळणार नाहीये. याआधी अमेरिकेत जन्म झाला तर अमेरिकन नागरिकत्व दिलं जात होतं, मात्र ट्रम्प यांनी हा निर्णय रद्द केलाय. अमेरिकेत जन्मल्यावर आता पासपोर्ट देखील मिळणार नसल्याचं कळतंय.
तर आपण पाहतोय जरी हे आता अमेरिकेत जन्म झाला तरी देखील अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही हा भारतीयांसाठी धक्काच मानला जातोय। याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यभरातल्या घडामोडी वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकल्याचा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये घडलेला आहे। ही अफवा पसरवण्यामध्ये आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप जो आहे तो आता पीडित कुटुंबाने केलेला आहे। डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीची वाढ झाली। 1 ते 16 जानेवारी दरम्यान राज्यात चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळले। या संदर्भात आरोग्य विभागाकडून राज्यभरात उपाययोजना राबवल्या जात आहेत। रायगड जिल्ह्यात सुद्धा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला। उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना लागण झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून 1000 पेक्षा जास्त कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट सुद्धा लावण्यात आलेली आहे। तर 1 किलोमीटर परिसरात बंदी देखील घालण्यात आलेली आहे। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे। संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी NIVला पाठवले। गुइलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, तर लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ आजार आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पिंपराळा गावामध्ये खंडोबा यात्रेच्या निमित्तानं शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। या शंकरपटात परिसरातील शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। यावेळी सुसाट वेगानं धावणाऱ्या बैलगाड्या सर्वांचंच लक्ष वेधताना दिसल्या। हवामानातील बदलाचा चांगलाच फटका आंबा पिकाला बसतोय। दिवसा कडक ऊन, मध्येच ढगाळ वातावरण आणि रात्री पडणारी थंडी यामुळे तुडतुडा आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव आंबा पिकावर झालाय। शिवाय मोहर आणि फळधारणा झालेल्या ठिकाणी पुनर्मोहर सुरू झाल्यानं फळगतीचं संकट ओढावलंय। त्यामुळे बागायतदार आता चिंताग्रस्त झाले आहेत। तिकडे मनमाडमध्ये आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे। किलोला केवळ 5 ते 7 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। वाहतुकीचा खर्च सुद्धा वसूल होत नाहीये। कष्टानं पिकवलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी परिसरामध्ये यंदा आता कांदा पिकावर इंडियन पेस्टिसाइड्स लिमिटेड कंपनीने क्लोगोल्ड नावाचं तणनाशक फवारलं आणि त्यामुळे जवळपास 80 एकर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर 100% कांदा पीक खराब झालंय। जवळपास 50 शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। जळगावच्या शिरसोलीमध्ये ढगाळ वातावरणाचा फुलशेतीला फटका बसला असल्याचं बघायला मिळतंय। फुलावरती रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं ऐन मागणीच्या काळात शेतातील फुलं उपटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। परिणामी राज्य सरकारने फुल उत्पादकांना मदत द्यावी ही मागणी सुद्धा केली जाते। संत नामदेवांच्या पंढरपूरमधील स्मारकाचं काम मागील 10 वर्षांपासून रखडलेलं आहे। 2014 पासून संत नामदेवांचे वंशज असलेल्या याशिवाय समाजातील प्रतिष्ठित लोक असलेल्या या स्मारकासाठी प्रयत्न करताय, मात्र त्यास विलंब होताना दिसतोय। नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडताय, तर अशातच पुणे शहरात शनिवार पेठ या ठिकाणी पतंगाच्या मांजाने जखमी झालेल्या घुबडाला जीवनदान देण्यात आलेलं आहे। तर प्राणीमित्र बाळासाहेब ढमाले हे नेहमीच पक्ष्यांचे जीव वाचवतात, त्यामुळे त्यांचं आता सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। धाराशिवमध्ये वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रेस्क्यू टीमची चांगलीच दमछाक होती आहे। हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला आहे। गेल्या 8 दिवसांपासून शोध मोहीम सुरू आहे, मात्र शर्थीचे प्रयत्न करूनही वाघाला पकडण्यात अद्यापही वन विभागाला यश आलेलं नाही आहे।
पतंग उडवताना 4थ्या मजल्यावरून खाली पडून 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. नाशिकच्या द्वारका परिसरातली ही घटना आहे. पतंग उडवताना तोल गेला आणि तो खाली पडलाय. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र यावेळेस उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आलं. वाशिमच्या रिसोड ते मेहकर मार्गावर वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं बोलेरो गाडीचा अपघात झालाय. गाडीने 3 पलट्या घेतल्या. बोलेरो गाडीचं मोठं नुकसान झालं. या अपघातात वाहन चालक गंभीररित्या जखमी झालेला आहे. लातूर शहरातल्या न्यू भाग्यनगर भागात स्कूल बसला भीषण आग लागली. घरातच अवैधरित्या स्कूल बसमध्ये एलपीजी गॅस भरताना ही आग लागली. दरम्यान या आगीत 2 स्कूल बस जळून खाक झाल्या, तर 1 जण गंभीररित्या तर 2 जण किरकोळ जखमी झाले. अमरावतीत महिलांसाठी अनसेफ असल्याचं उघडकीस आलं. 2024 मध्ये शहरात बलात्काराचे 99, विनयभंगाचे 244 तर पळवून नेण्याचे 126 गुन्हे दाखल झाले. अमरावती शहर आयुक्तालयातील 10 पोलीस ठाण्यातून ही माहिती मिळाली. तर सर्व घटनांची उकल झाली आहे. त्यातील आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. गेल्या महिन्यापासून मालेगावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. मालेगावात किल्ला पोलिसांच्या हद्दीत विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसं बाळगल्याप्रकरणी एकाला पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी. बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिले. उच्चदाब वीज वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम हे आज करण्यात येणार आहे. या कामासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत वीज पुरवठा बंद असेल. होळी या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. 13 आणि 14 मार्चला कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्यांचं बुकिंग फुल झालंय. याशिवाय 12 मार्चचे खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दर महागले. होळी सणानिमित्त कोकणकरता अतिरिक्त गाड्यांचं नियोजन करण्याची मागणी चाकरमान्यांकडून होते आहे. महाराष्ट्रातील 44 पैकी 30 शहरांमध्ये औपचारिक बस सेवा मर्यादित नाही आहे. राज्यात किमान 24,000 नवीन बसेसची गरज आहे. या बसेसमुळे वाहतूक समस्या तर कमी होईलच, शिवाय पर्यावरणावर देखील सकारात्मक याचा परिणाम होणार आहे, असं एका अहवालातून समोर आलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या धरणांमध्ये हातनूर धरणाचा समावेश होतो. या धरणात आजच्या स्थितीला 54% गाळ साचलेला आहे. असं असताना धरणात 91% पाणीसाठा शिल्लक आहे. अजून उन्हाळ्याचे 4 महिने येणंही शिल्लक आहे. मराठवाड्यातील नव्या रेल्वे मार्गांसाठी राज्य सरकारकडून 300 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नव्या रेल्वे मार्गासाठी 150 कोटी तर अहिल्यानगर, बीड, परळी या नव्या रेल्वे मार्गासाठी 150 कोटींचा निधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिला. मुंबईकरांना लवकरच आता एसटी ट्रेन मिळणार आहे, ही माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. मुंबईमध्ये मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट बस असताना देखील लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. 18 महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईमध्ये धावण्यासाठी सज्ज आहे. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदरादरम्यान ही टॅक्सी चालवली जाईल. मुंबईमध्ये वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना दिली जाते. आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना त्यासाठीच समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना फटका बसलाय. सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ आता लाभार्थ्यांना घेता येतोय. मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी लाडकी बहिणीसाठी अर्ज केलाय. निराधारांच्या अनुदानाला लाडकीमुळे खुडा बसलाय.